नमस्कार सगळ्यांना, सुप्रभात. नमस्कार मॅम. सुप्रभात. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. नमस्कार अन्वेषा. नमस्कार मॅम. नमस्कार. नमस्ते. अंकिल, मी तुझा व्हिडिओ बघितला. मस्त, खूप छान. मॅम. अजूनही छान प्रॅक्टिस कर काय त्याच्यामध्ये, तशीच ग्रोथ ठेव. म्हणजे मग आपल्याला ना काहीतरी असं छान, आपले जेव्हा कार्यक्रम असतील तेव्हा आपल्याला काहीतरी करता येईल, हो की नाही? हो मॅम. आणि फक्त कार्यक्रमासाठीच असं नाही, पण ती तुझ्यासाठी पण छान आहे ना, जे काही तू शिकतेयस विद्या. स्क्रीन. हा, सगळ्यांना माझा आवाज येतोय? मी हो मॅम. येतोय माझा येतोय आवाज? माझा पण येतोय? हो. येस. ओके. आता आधी आपण ना प्रार्थना घेऊया. सगळ्यांनी छान असं ताठ बसायचंय, हात जोडायचे. प्रार्थना म्हणताना आपण कसे असतो, आणि सगळं चित्त शांत करायचंय. मी रेकॉर्डिंग लावतीच आहे सगळं. एक मिनिट, मी शेअर करते. सगळ्यांनी मात्र ताठ बसायचं. असं 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 करत प्रार्थना केली तर मग त्याला काय उपयोग होत नाही, हो की नाही? आणि सगळ्यांनी म्यूट करा, किंवा हळू आवाजात म्हणत राहा. एक मिनिट. एकदम सगळ्यांनी हात जोडा. हीच प्रार्थना हीच आमची प्रार्थना हीच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना धर्म जाती प्राशा द्वेष सारे संपुदे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी तोवरी दे आम्हा
मला काजव्यांचे जागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच अमुची प्रार्थना हेच अमुचे मागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच अमुची प्रार्थना अन्वी म्यूट करणार का? अवनी अवनी मी पटकन हजेरी घेते, तुमची उपस्थिती घेते. आणि मग सानिका मॅडम आपल्याला काय शिकवणार आहेत बघूया. हा, एक मिनिट. मी ज्यांचं ज्यांचं नाव घेतेय ना त्यांनी पटकन मला हजर किंवा उपस्थित असं सांगायचं. तुमच्या लक्षात आलं ना? ज्यांचं नाव मी घेईन त्यांनी काय म्हणायचं? उपस्थित किंवा हजर. उपस्थित. काय? अन्वी नाईक. अन्वी नाईक. अन्वी आहे अन्वी अन्वी अनम्यूट कर. अच्छा. अन्वी अनम्यूट. ईशान. फक्त मी ज्यांची नावं घेते ना त्यांनी अनम्यूट करा. हा, अन्वी. येस. ईशान्वी पेद्दे म्यूट कर. आहे ना? ओके. जैष्णवी. जैष्णवी. जैष्णवी आहे का? जैष्णवी नाही दिसत आहे. नाही जैष्णवी ओके. मिनिट. नाही. अद्विका. अद्विका कर्णिक. हो मॅम. नमस्ते. पंक्ती. पंक्ती शिंदे. मॅम. गुड. विप्रा कुलकर्णी. हा हा हा, पंक्ती बोल. विप्रा पण प्रेझेंट ऍब्सेंट घेतो तर त्यात मी बोलली हजर मॅम, तुम्हाला ऐकू नव्हतं आलेलं म्हणून हो, मी आलं. हा, आलं. येस, पंक्ती आली. त्यानंतर विप्रा नाहीये. आद्या कुलकर्णी. हो, आद्या आली. हजर मॅम. येस. स्वरूष. स्वरूष. परुष पण नाहीये. पण नाहीये. ओके. ऋत्वी. ऋत्वी पळणिटकर. पृथ्वी अनम्यूट कर. शाबास. तू हात वर केलास ना मला लक्षात नाही येणार ग रे बाळा. उपस्थित किंवा हजर असं म्हण. शाबास. ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಷನ್ ಮಾಡ್ರು ಗೊತ್ತಾಗಲ್ಲ ಬರೀ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. सानिध्या. सानिध्या सानिध्या नाहीये. नाहीये. सानिध्या पण नाही. ओके. शारव. प्रेझेंट मॅम. येस. अन्विषा.
अन्वेषा पण आहे. हे अन्वेषा प्रेझेंट आहे. हो आहे, मी पाहिलं होतं तिला. तन्वी, तन्वी आंबेकर, तन्वी नाहीये ना. अन्वी नाहीये. प्रिशा, प्रिशा कोल्हे, हा आहे. प्रिशा हात वर केलास ना दिसत नाही बाळा नुसतं, कारण सगळे छोट्या छोट्या झालेले असतात ना, हजर किंवा हे म्हणायचं. ओके, काही प्रॉब्लेम नाही. अनम्यूट केलं नाही. प्रिशा. श्रियान, हा श्रियान येणार नाहीये ना आज. शमिका, शमिका, जरा ना. हा. गुड, शाबास. अवनी, अवनी घाडी, शाबास. स्पृहा, स्पृहा वाडकर, नाहीये. स्पृहा. नाही दिसत आहे ना. शांभवी, शांभवी पण नाही दिसत. संभवी नाहीये. राजलक्ष्मी येणार नाही. अचल, अचल, अचल अचल पण नाहीये. प्रेझेंट होता. आता मला दिसलेला प्रेझेंट होता. आपण अच्छा. बघूया. हा. ओके, चालेल, बघूया. ठीक आहे. मग आता सध्या 1 2 मी कोणाचं नाव घ्यायचं राहिलं नाहीये ना. मी आता एकदा नाव घेऊन सांगते. अन्वी नाईक, ईशान्वी, अद्विका, पंक्ती, आद्या कुलकर्णी, ऋत्वी, शारव, अन्वेषा, प्रिशा, शमिका आणि अवनी. बरोबर? कोणाचं नाव राहिलं नाहीये ना. शाबास. हा, अच्छा. हा. अचल आलंय. आपली हजेरी पण झालीये, हो की नाही. आता इथून पुढे मात्र ना Ready सगळे? आता आपण थोडे एकच मिनिट हा. आता आपण हा, ना हा. थोडेसे मोठे मोठे झालोय, हो की नाही. आता आपण सगळ्यांना एकमेकांना ओळखायला पण लागलोय, ऑनलाईन का असेना, हो की नाही. तर आता इथून पुढे ना आम्ही दर वर्गामध्ये 2 मुलांना सांगणार कोणत्याही. तर त्या 2 मुलांनी सुविचार सांगायचा. आता आम्ही नाही सांगणार, आता तुम्ही सांगायचा. जसं की अनुराधा मॅडमनी पहिल्यांदा सांगितलं होतं, बरोबर. अनुराधा टीचरनी सांगितलं होतं ना पहिल्यांदा सुविचार. कुणाच्या लक्षात आहे? विसरला? ठीक आहे, काही हरकत नाही. पुढच्या वेळेला म्हणजे छोटा छोटा असला तरी चालेल. जसं नेहमी खरे बोलावे, असे छान छान गुड थॉट्स असतात की नाही. आपण इंग्लिशमध्ये जसं म्हणतो ट्राय ट्राय बट डोंट क्राय, तसं मराठीमध्ये पण असतात ना. नेहमी खरे बोलावे, विद्या विनयेन शोभते. थोडंसं अवघड वाटेल पहिल्यांदा वाचताना, पण ते तुम्ही माहिती करून घ्या. तुम्हाला लिहायचं नाहीये, तुम्हाला वाचायचं नाहीये. फक्त आई बाबा तुम्हाला शिकवतील. तुम्हाला ते 2 सुविचार फक्त वर्गात सांगायचे आणि तुम्हाला त्याच्यातून काय कळलं. जसं नेहमी खरे बोलावे, हे किती सोपं वाक्य आहे, हो की नाही. म्हणजेच काय, तर आपण खोटं बोलू नये, आपण प्रामाणिक राहावं, अशी तुम्ही त्याचं फक्त विश्लेषण करायचं, म्हणजे ते एक्सप्लेन करायचं सगळ्यांना. डन. किती, अगदी 1 सेकंद नुसता तो सुविचार सांगितला ना तरी चालेल. तर आपण काय करूया आता, पहिल्यांदा अन्वी नाईक आणि ईशान्वी या दोघींना तो टास्क देऊयात हा पुढच्या वर्गासाठी. रिमेंबर? ओके, दिस इज युअर टास्क. ईशान्वी आणि अन्वी नाईक, फर्स्ट 2 ज्या होत्या ना उपस्थितीमध्ये, त्या दोघींनी. मग हळूहळू प्रत्येक वर्गात आपण दोघींना सांगूया. डन. लक्षात आलं? ईशान्वी, अन्वी नाईक. पुढच्या वर्गात आता तुम्ही सुविचार सांगायचा. सोप्पा थॉट, एकदम सोप्पा, पण मराठीतून. आणि मराठीतून 2 वाक्य बोलायची, जे काय असतील त्याची. ओके. आता मी मस्त म्यूट करते हा. आपण बघूया आपल्याला सानिका मॅम काय शिकवतात. ओके, सगळे रेडी आहेत? सगळेजण तयार? माझा आवाज येतोय? सगळ्यांनी मला थम्सअप दाखवा. थम्सअप करा सगळ्यांनी. येस, आवाज येत असेल तर. ओके. फक्त एक सूचना आहे की अमेय कुलकर्णी ज्यांनी लिहिलंय त्यांनी मुलीचं नाव लिहिता का? आणि राकेश शेटे पण. अमेय कुलकर्णी आणि राकेश शेटे, फक्त मुलांची नावं ऍड करा. ओके, दिसतेय ना मी सगळ्यांना आणि आवाज पण येतोय? ओके. येस ऑर नो, हो किंवा नाही, कोण सांगणार आहे? आवाज येतोय? थम्सअप दाखवलंय, प्रिशांत दाखवलंय. ओके. आणि मागच्या आठवड्यामध्ये, मागच्या रविवारी मी छोटासा गृहपाठ दिलेला सगळ्यांना. 1 ते 10 आकडे लिहिलेले ना, आणि सगळ्यांनी, बहुतेक सगळ्यांनी ते पूर्ण केलेत, म्हणून सगळ्यांसाठी क्लॅप मारा. छान कम्प्लीट केलं सगळ्यांनी, वेळेत पण पूर्ण केलं. मुलांनी काल आणि आज पण फोटो पाठवले होते. मस्त एकदम छान लिहिलं सगळ्यांनी.
सांगणार मॅम. सगळ्यांनी एक मिनिट, सगळ्यांनी म्यूट करा. सगळ्यांनी म्यूट करा आधी. शमिका आणि आय थिंक अवनी. हा, थोडं म्यूट करणार दिशा, मग मी शमिका, सांगते कधी पंक्ती. unmute करायचं. सगळ्यांनी म्यूट करा. मृणाली मॅम पण म्यूट होतात आता. सगळ्यांनी म्यूट करा. हा, फक्त सानिका मॅम राहतात. ओके, मी सांगते अनम्यूट कधी करायचं. ठीक आहे, सगळ्यांना चान्स मिळणार आहे बोलण्याचा. तर 1 ते 10 आपण शिकलो होतो ना, तर एकानी फक्त मला एकदम म्हणून दाखवायचं. मग आपण आज वेगळं काहीतरी शिकणार आहोत. आपण कोण म्हणून दाखवतोय 1 ते 10 आकडे? कोण म्हणतंय? तुम्ही हात वर करा, रेज युअर हँड असं करा किंवा मग ओके, चालेल. कोण दाखवतंय म्हणून? अन्वेषा अनम्यूट करा आणि 1 ते 10 म्हणून दाखवणार. आणि सगळ्यांनी एकदा, तुम्ही म्यूट आहात पण एकदा सगळ्यांनी म्हणायचंय. ठीक आहे, सुरू करते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड, मस्त, एकदम फास्ट मध्ये म्हटलं आणि छान म्हटलं. सगळ्यांना येतात 1 ते 10 आकडे? तुम्ही प्रॅक्टिस केली, लिहिलंय? 4 5 6 7 8 9 10. मस्त, अवनी मस्त. आता आणखीन एक, आता आकडे तर झालेत. आता आज आपल्याला काय शिकायचंय म्हणजे शेप्स किंवा आकार. तुम्ही शिकले ना एकदम LKG UKG असताना शेप किंवा आकार कोण कोण शिकले? सगळ्यांना माहितीये? सगळ्यांना माहितीये ना? सगळे पण आपण इंग्लिश पण शिकलोय सगळं, हो ना? पण आता मराठीतनं आपल्याला शिकायचं काय काय म्हणतात त्या आकारांना. ठीक आहे, ते माझ्याकडे काहीतरी दिसतंय इकडे. काय दिसतंय? कोण सांगणार आहे? आता एकाने आद्या गोल. येस, आद्या गोल आहे हा. म्हणजे काय म्हणतो? मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला? गोल. काय म्हणतो? गोल. याचा आकार कोणता आहे? बॉल. बॉल आहे, बरोबर आहे. हा, पण ह्याला बॉल आहे, बरोबर आहे. पण हा तर गोल आहे ना. काय आकार आहे? गोल. कोणत्या शेपचा आहे? गोल कोणत्या आकाराचा आहे? गोल आकार. बरोबर. हे काय आहे? हे काय आहे माझ्या? बांगडी. बांगडी आहे, बरोबर. कोणता आकार आहे बांगडीचा? कोणता आकार आहे बांगडीचा? गोल आकार. बरोबर, गोल आकार. करेक्ट. आता मला सांगायचंय, गोल आकाराच्या तुमच्या आजूबाजूला काय दिसतंय त्या गोष्टी, किंवा तुम्हाला जे माहिती की ते गोल असतं? काय गोल? हा, फ्रेंडशिप बँड. अरे मस्त, तो गोल आकाराचा आहे. उत्तर येते तुम्हाला. गोल आकाराचं काय काय आहे अजून? शाळा सांगणार. बॉल तर झाली आपल्याकडे, बांगडी पण झाली. त्याच्याशिवाय काय काय गोल आकार बाजूला दिसतंय? फ्रेंडशिप बँड पण झाला आपल्याकडे. आणखी काय? फ्रिस्बी. काय? फ्रिस्बी. ओके, फ्रिस्बी. काय? येस, डब्बा पण टाकलाय मस्त. तुम्ही जो टिफिन घेऊन जाता ना शाळेमध्ये, काही मुलांचा गोल पण असतो. फ्रिस्बी. आणि मी एक प्रश्न विचारला होता सगळ्यांना माहितीये. मॅम, ऋत्वी पण काहीतरी दाखवतीये. नाही, द फ्रिस्बी नाही. मी तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारणार आहे. सगळ्यांना ऋत्वीनं माहिती काहीतरी आहे. दाखवलंय मॅम. ओके, ऋत्वी काय दाखवते बघू? काय दाखवलंय? ओके, हा बरोबर आहे. झाकण आहे ना ते. झाकण काय म्हणतो त्याला आपण? काय म्हणतात त्याला? तू जे दाखवते ते बरोबर आहे. झाकण. आपण जे काही कव्हर करायचं असेल तर त्याच्यावरती ठेवतो, बरोबर. ओके, करेक्ट, मस्त आहे. आणि तुम्ही गोड काहीतरी एक पदार्थ खातात. बहुतेक मुलांना सगळ्यांना आवडतं. मला तर आवडतं. करेक्ट. लाडू गोल असतो ना, लाडूला वेगळ्या शेपचा. मला तर खूप आवडतो लाडू पण एक गोल आकार, बरोबर. आणखीन कोणाला एखादी वस्तू किंवा गोल आकार? मॅम, शारवच्या हातात काहीतरी आहे. शारव काय? दाखव शारव. जिलेबी मॅम. जिलेबी. अरे खरं, जिलेबी पण छान छान गोल गोल असते, बरोबर. ओके, गुलाबजामुन. काय शारव ते? काय त्याला काय म्हणतात? पण रसगुल्ला. म्हणतात बरोबर.
स्टेअरिंग व्हील म्हणजे आपण जे त्यामध्ये राज्याच्या रसगुल्ला. कारमध्ये असतो. Perfect. गोल आकार हा पोळी अरे बरोबर, गोल गोल पोळी. पोळी पण गोल आकाराची असते. तर मस्त मस्त. प्रिशाच्या हातात ओके, काय तर आहे? गोल तर सगळ्यांना माहिती आहे ना. आणखीन काहीतरी दाखवलंय बर काय प्रिशाने टोपी टोपी. काय दाखवलं तुम्हाला सांगायचं नाव त्याचं तुमच्या हातात काय आहे. काय ग त्रिशा काहीतरी दाखवलंय हा नाही, तू गोल काय दाखवलंस ना ते सांग. टोपी. टोपी आहे बरोबर गुड गुड हा ओके आता आपण दुसरा आकार बघूया का गोल तर सगळ्यांना मस्त कळलंय आता माझ्याकडे बघायचं हा, सगळ्यांनी काहीतरी आहे माझ्याकडे बघूया आपण काय ते. हे दिसतंय सगळ्यांना सगळ्यांनी इकडे बघा काय ह्याला काय म्हणतात कोणाला माहितीये मराठीमध्ये काय म्हणतात माहिती याला म्हणतात अर्धगोल पूर्ण गोल नाही. पण हा हाफ दिसतोय आपल्याला आपण सेमी सर्कल म्हणतो किंवा हाफ सर्कल म्हणतो ना तर मराठीमध्ये काय म्हणतात गोल शिकलो त्याचा हाफ त्याच्या अर्ध म्हणजे काय येणार अर्धगोल दिसला अर्धगोल आता अर्धगोलाचं एखादी वस्तू किंवा काहीतरी वस्तू कदाचित पटकन तुम्हाला मिळणार नाही पण कोण सांगू शकेल की अर्धगोलाला काय एखादं नाव फळांचं नाव किंवा काय काय करंजी. अरे वा, करंजी मस्त मस्त हं. करंजी आवडते वाटतं शाळेला करंजी आवडते ओके आणखीन काय असेल अर्धगोलामध्ये स्माइली फेस. स्माइली फेस. बरोबर. चंद्र. बरोबर काय पंक्ती काय अर्धगोलाचे एखादं काही पण चंद्र. हा चंद्र. बरोबर बरोबर करेक्ट कधी कधी चंद्र गोल असतो आणि कधी कधी हाफ अर्धगोल असतो बरोबर हो की नाही हा कोण बोलतंय कोण हा चंद्र त्यांनी सांगितलं ना परफेक्ट एकदम बरोबर हा, मला पण प्रिशा काय काहीतरी आठवलं. म्हणते? सांगू मी हा, थिंक तर मी काय विचार सांगते कर का? बिस्किट. हा? हो बरोबर कधी कधी आपण असं म्हणतो ना मला हटवा हा अर्ध बिस्किट बरोबर. बरोबर आणि 7 आणि रंगांमध्ये काय असतं? 7 रंगांमध्ये हा, इंद्रधनुष्य म्हणतो ना आपण त्याला त्याला? काय म्हणतात? काय म्हणतो त्याला? मराठीमध्ये मी सांगितलं आता, पण कोणाचं लक्ष इंद्रधनुष्य ते कसं कोणता असतो आकार कोणता आकार असतो त्याचा अर्धगोल पण पूर्ण नसतं ना हा पूर्ण नसतं आपल्याकडे नेहमीच अर्धगोल आहे करेक्ट आणि मग कधी कधी असं होतं की आई पोळी देते आणि तुम्ही म्हणता की मला एवढी नाही खायची अर्धीच पोळी हवी मग कशी दिसते अर्धगोल दिसते की नाही आणि हा गोल तर सूर्य बरोबर आहे पण चंद्र अर्धगोल पण असतो अरे हा हेअरबँड मुलींकडे असणार हेअरबँड हेअरबँड सगळ्या मुलींकडे असणार आहे आणि तो अर्धगोल दिसतो ना का पूर्ण गोल असतो गोल असतो बरोबर अर्धगोल correct? आपण गोल शिकलो आणि अर्धगोल पण शिकलो हं. त्याच्यानंतर छोटेसे तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत, तर सगळ्यांनी लक्ष द्यायचे हा अर्धगोल आता आणखीन एक आकार बघूया आपण काय काय दिसतंय हे काय दिसतंय काय कोणतं आहे? सांगा. हा ट्रायंगल म्हणजे त्रिकोण आहे ना आणि मग बरोबर हा त्रिकोण आहे आता हा जो त्रिकोण आहे ना त्याला किती बाजू असतात
किती बाजू असतात त्याला? तीन बाजू असतात. 2 आणि 3 म्हणजे 3 साईड. आणि आपण इकडे पण शिकलो की कॉर्नर्स. 3 कॉर्नर म्हणजे 3 बाजू असतात त्याला, 3 साईड्स असतात. त्याला ट्रायंगल म्हणजे त्रिकोण. काय म्हणतात याला? काय म्हणतात याला? अचल काय म्हणतात त्याला? अनम्यूट करून त्रिकोण. बरोबर. त्याच्यानंतर अन्वी काय म्हणतात याला? त्रिकोण. बरोबर ना. आता त्रिकोण मध्ये सगळ्यांना एक ती गोष्ट बहुतेक सगळ्यांना आवडत असेल. ती गोष्ट ती त्रिकोणामध्ये असते आणि शाळांनी समोसा. समोसा. आणखीन एक आहे. आणखीन एक तुम्ही सगळेजण सँडविच. बरोबर. आणखीन एक पिझ्झा स्लाइस. बरोबर. शमिकाला खूप आवडतो पिझ्झा. कोणाला आवडतो? मला पण आवडतो. कोणाला आवडतो? थम्सअप दाखवा. ईशानीला आवडतो हा. तर तो जो पिझ्झा स्लाइस पण 3 साईड असतात त्याला असतो त्रिकोणी असतो पिझ्झा. बरोबर. आणखीन काय आठवतंय तुम्हाला? एक तर आपण पिझ्झा स्लाइस झाला, त्याच्यानंतर सँडविच झालं, त्याच्यानंतर काय अजून काय होतं? हो बरोबर आहे. आणि तिसरं काहीतरी सांगितलं, समोसा होता. आणखीन कोणाला आठवतंय काय त्रिकोणी? समोसा. हो समोसा झाला ना आपला. समोसा पण झाला. आणखीन काय असतं त्रिकोणी? कोणाला आठवतंय? झाला. आपण 3 तर सांगितलं. आणखीन काहीतरी आठवा बरं. बरोबर. झेंडा. कधीतरी आपला भारताचा नाही पण काही आपला जो केशरी झेंडा किंवा कधी आपण प्रिशा खाली बसणार. प्रिशा खाली बसणे. तो झेंडा सुद्धा त्रिकोणी असतो. ऑरेंज कलर भगवानाचा असतो ना, त्रिकोणी असतो झेंडा. बरोबर. ओके. तर आपण आता पहिला आकार गोल झाला. दुसरा कुठला शिकलो आपण आकार? दुसरा आकार कोणता होता? कोण सांगेल? आणि पहिला गोल, दुसरा बाबा. शमिका. हा. दुसरा आकार कोणता शिकलो आपण? पहिला गोल. मग दुसरा कोणता आकार होता? कोण सांगेल? कोण सांगते? कोणी उत्तर दिलं नाही आतापर्यंत? बरोबर. अर्धगोल. बरोबर. आणि मग तिसरा आता जो आपण त्रिकोण. परफेक्ट. अजून एक आहे. आता इकडे बघायचं आणखीन एक आकार दाखवतो. हा काय दिसतोय? चौकोन. काय दिसतोय? हा. आता चौकोन एक वेगळा दाखवते आणि हा आहे बरोबर. चौकोन नाहीये खरं हा. याला म्हणतात रेक्टँगल. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. तर याला म्हणतात आयत. काय म्हणतात? रेक्टेंगल. मी दाखवणार आहे. मी एक चौकोन दाखवणार आहे. तो वेगळा असतो. थोडासा वेगळा. बरोबर. दिसला? अरे वा, सगळ्यांकडे ऑब्जेक्ट तयार आहेत. आद्या, अन्वी, अन्वेष, अवनी. कोण दाखवतोय पहिलं? आयत पाहिजे म्हटलं, चौकोन नाही पाहिजे त्याच्यात. आता आयत मध्ये पटकन सांगते तुम्हाला. 2 प्रिशा. आणि 2 साईड मोठ्या असं बरोबर. पाहिजे. पंक्ती. आणि मला वाटतं सगळ्यांकडे आयताकार काही ना काही आहे. आयताकार आहेत का? वा मस्त मस्त. कंपास बॉक्स पण. व्हेरी नाईस. छान. तयारच आहेत सगळ्यांकडे. सगळ्यांकडे तयार आहेत. हा. शारोचं वेगळं आहे. ब्लॉक्स. तर त्याला म्हणतात आयत. हा. करेक्ट. ओके. आणखीन काय माहितीये का? सगळ्यांना माहिती आहे गोष्ट. तो म्हणजे मोबाईल. मोबाईलचा आकार कसा असतो? बघा मोबाईल कसा आकार आहे? आयत. 2 साईड मोठा आहे आणि 2 साईड छोट्या आहेत. बरोबर. हा. तू पण शिकलाय मस्त अन्वी. आयत कळलं सगळ्यांना? नक्की मी प्रश्न विचारणार आहे त्याच्यावरती. हा. सगळ्यांनी मराठी नाव लक्षात ठेवायचं. आणखीन एक शेप रेडी? हो बरोबर. मोबाईल घेऊन आले. हा.
आणखीन एक शेप आहे आता बघूया. आकार बघायचा अजून एक. रेडी सगळेजण? नक्की? नो. हा काय आहे आकार? हा आकार कोण आहे? ओव्हल. ओव्हल सगळ्यांना माहिती आहे. ओव्हल. नाव गोल. म्हणतात झिरो. लंबगोल. काय म्हणतात? लंबगोल. कोण म्हणणार आहे? सगळ्यांनी नीट ऐका हा त्याची नावं, मराठी नावं. लंबगोल. बघितलं? आपला जो गोल होता की नाही त्याला आपण असं stretch केलं. असं ओढलं. लंबगोल. है ना? आता लंबगोल आकाराचं काहीतरी असतं. काय? एक खाण्याचा पदार्थ आहे किंवा तुम्हाला माहित असेल ते. अंड आहे. हो, बरोबर. अंड. आणखीन एक आहे. अशी एक वस्तू आहे ती अशी लंबगोल दिसते आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. एक हिंड देते सगळ्यांना. बर्थडेच्या दिवशी आपण डेकोरेशन करतो त्यांनी. काय आहे ते? तुमच्या ईशानी, वाढदिवसाच्या दिवशी काय आहे? decoration करतात. हा, फुगा. मेकअप आयटम. मेकअपचा स्पॉन्ज. स्पॉन्ज. मस्त. हा. आणखीन कोणी काही आणलंय? साबण अंघोळीचा. हो, आंघोळीचा साबण पण असतो. बरोबर. लंबगोल आकाराचा असतो तो. बरोबर. स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरी लंबगोल नाही म्हणता येणार त्याला, पण अजून काहीतरी अजून आणखीन काय असतं? गुलाबजाम. दाखव परत एकदा. तुमच्या घरचा शेप म्हणू शकतो आपण. परफेक्ट, करेक्ट. लंबगोल आहे. तुझा डब्बा पण थोडासा गोल वाटतो का? अननस, पायनॅपल. आणि मी दाखव. लंबगोल अंडा. हा, बरोबर. अनानस. लंबगोल. हा, लंबगोल कळला सगळ्यांना? अनानस. अननसचा पण आकार लंबगोल. बरोबर. आंबा. आणि काही उशी असते ना, अशी लांब उशी कदाचित असेल घरी, अशी लॉंग असते, तर त्याला लोड म्हणतो आम्ही. लंबगोल असते. फ्रेंडशिप बँड आपण गोल म्हटलं ना. किवी. हा, बरोबर. किंडर जॉय. हो ना? ओके. हा. आता आणखीन एक शेवटचा एक आकार आहे आणि मी त्याच्यानंतर एक छोटासा तुम्हाला प्रश्न विचारणार. तयार आहे सगळेजण? तुम्हाला माहिती आहे, मी आयत दाखवतो. हा कोणता आकार आहे? आकार बघायचा. कोणता आकार आहे हा? इंग्लिश मराठी कोणाला माहिती? चौकोन. बरोबर. काय म्हणतो? चौकोन. परत कोण? बरोबर. मराठीमध्ये सांगायचं सगळ्यांनी. मस्त. दूध पेढा. ओके. आता सगळ्यांनी म्यूट करायचं. रेडी? हा, ओके. आता मी काहीतरी दाखवणार. चौकोन तर सगळ्यांना कळलं. चौकोनातली एखादी वस्तू कोणी सांगणार? कोण सांगते की ते चौकोनच असतं? खेळण्यातलं दान. ओके, बरोबर. आणखी टेबल पण काय काय चौकोनी. बॉक्स. बरोबर. हा, बॉक्स. करेक्ट. वरचे बटन. हो, आता आचलनं पण सांगितलं ना, लॅपटॉप वरचे बटन. फोटो फ्रेम. चेसबोर्ड. हा, ओके. बरोबर. हा, ओके, चालेल. हा, आता सगळ्यांनी म्यूट करा सगळ्यांनी. बघितलायस? जुन्या काळातला टीव्ही तू बघितलायस? अच्छा, मस्त. ती म्हणाली जुन्या काळातला टीव्ही, म्हणून म्हटलं बघितलायस हो, का? बरोबर आहे.
बरं. आणि नवीन गाड्याला कसा असतो टीव्ही? आता सगळ्यांच्या घरी जो टीव्ही आहे तो कोणत्या आकारामध्ये असतो? सांगा रेक्टँगल बरं. रेक्टँगल रेक्टँगल मराठीत सांगायचं. मराठीत काय सांगितलेलं? मराठीत काय सांगितलेलं? कोण सांगणार? परफेक्ट. बरोबर. बरोबर आहे. आयत. हं? आयत सांगितलेलं मी. rectangle and square are four sides equal. हा बरोबर. ठीक आहे. आता मी बघू शेअर होत आहे का? सगळ्यांना दिसतंय स्क्रीन? सगळ्यांना screen दिसतेय? हो मॅम. हा आता आपण हे सगळे आकार शिकलो. तुम्ही सांगितले पण बरोबर सगळ्यांनी. पण आता सगळ्याची नावं मला मराठीमधनं पाहिजे बरं का, आणि सांगायचेत. सगळ्यांनी एकत्र तुम्ही बोललात तर मग मला काहीच कळणार नाही, हो की नाही? सगळेच जण एकत्र बोलले तर नाही कळणार मला. तर तुम्ही हात वर करायचा, किंवा मग आता आपण असं करूया का, मला नावं माहिती आहेत सगळ्यांची, मग मी विचारते त्यांनी सांगायचं. चालेल? चालेल ना? ओके. चला पहिलं आता कोण सांगणार आहे बरं? अन्वेषा. अन्वेषा, पहिला आकार कोणता आहे गोल. तुला? पहिला जे दिसतंय गोल. बरोबर. आणि सगळ्यांनी ऐकायचं हं, कोणता ते सांगते ते आकार बरोबर आहे का नाही. गोल. बरोबर. दुसरा जो दिसतोय निळ्या रंगामध्ये, ब्ल्यू कलर मध्ये, अन्वी, कोणता आहे तो आकार? कोणता आहे आकार? कोण सांगते? अद्विका, तू सांगते? मी सांगते. ओके. गोल. चालेल. पहिला तर गोल झाला, जो पिंक किंवा गुलाबी रंगामध्ये होता. मॅम, मी दुसरा सांगू? तो सांगितलाय. हो चालेल. अर्धा गोल. अर्धा अर्ध गोल. गोल. बरोबर. जो निळ्या रंगामध्ये, ब्ल्यू मध्ये जो तुम्हाला दिसतोय तो अर्ध गोल. त्याच्यानंतर आता दुसऱ्या लाईन मध्ये बघूया. आता कोण सांगत आहे? ऋत्वी. ऋत्वी सांगणार का? पिवळ्या रंगामध्ये कोणता आकार आहे? येलो कलर मध्ये. मी ऋत्वी. हा, ऋत्वी सांग. मी बोलणार प्लीज. हा, तू चान्स देणार आहे मी. कोणता आकार दिसतोय पिवळ्या रंगामध्ये? अनम्यूट केलं का तू? अनम्यूट केलं का? करून सांगायचं. त्रिकोण. त्रिकोण. बरोबर. जो काय केलं पिवळ्या का? रंगामध्ये आहे तो त्रिकोण. अनम्यूट नाही केलं का ऋत्वी? त्रिकोणी असतो स्लाइस त्याचा. आता त्याच्यानंतर जो पर्पल किंवा जांभळ्या रंगामध्ये म्यूट करणार शारव सांगतो. चौकोन. चौकोन. बरोबर. चौकोन आहे. आता चौकोन. चौकोन बरोबर सांगितलं. पांढऱ्या रंगामध्ये शेवटच्या लाईन मध्ये आहे तो. आता कोण सांगणार बरं? ईशान्वी. ईशान्वी, कोणता आकार आहे? शेवटच्या line मध्ये, पांढऱ्या रंगामध्ये, व्हाईट कलर मध्ये कोणता आहे आकार? आयत. आयत. बरोबर. आयत आकार आहे. आणि पंक्ती सांगणार शेवटच्या. लंबगोल. लंबगोल. परफेक्ट. लंबगोल. गोल. तर आपण एकूण किती आकार शिकलो? आकार शिकलो ना? आता सगळ्यांनी उत्तर दिलं नाहीये एकही. बरोबर. त्याने मला हे सगळे आकार एकदा सांगायचे. चालेल? कोण सांगते? शमिका सांगणार? स्क्रीनवर जे तुम्हाला दिसतंय. गोल. अर्धा गोल. हा. त्रिकोण. हा. चौरस. बरोबर. आयत. 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 हा, आयत. लंबगोल. लंबगोल. मस्त आहे का? खूप छान. तर मी आता गृहपाठ तुम्हाला लिहून पाठवेन, पण सगळ्यांच्या लक्षात आलंय? आकार सगळ्यांनी? आकार लक्षात आले? चालेल. मॅडम? येस. आता सगळं हा आद्या, तुला काही सांगायचंय बाळा? हो. हा, बोल. मला सगळे शेप सांगायचे. सांगायचंय? सांगितलेस ना आता? हा, पुन्हा एकदा सांगशील? ओके. हा, सांग. पटकन सांग. हा, सांग ना. गोल. शाबास. त्रिकोण.
हम्म. चौकोन, लंबगोल, आयत. शाबास, मस्त हा. मस्त. आणि मराठीतून सांगितलं. आता सगळ्यांच्या लक्षात आली आहेत ना मराठी नावं? आता त्याचा जो गृहपाठ आहे ना, तो सानिका मॅडम आपल्याला ग्रुपवरती टाकतील. तो अभ्यास करून तुम्ही पाठवायचा आहे सगळ्यांनी. पाठांतर होमवर्क. हा? हम्म. गृहपाठ म्हणजे होमवर्क. ओके, रिमेंबर, गृहपाठ. गृह म्हणजे घर, आपण घरचा अभ्यास म्हणतो ना तसं. ओके. आणि आता आपण काय शिकणार? अक्षर. तयार आहेत ना सगळे? आता गंमत जम्मत झाली, आपण छान छान शेप शिकले, तुम्ही सगळ्यांनी छान छान शेप शोधून आणले, हो की नाही? कोणी छान छान त्यांच्याकडचे टॉईज दाखवले, ब्लॉक्स दाखवले, गाडीचं स्टेरिंग दाखवलं, आणि मग तुम्हाला सगळे शेप्स पण कळले. आता आजूबाजूला पण शेप्स बघा आणि त्याचं मराठीतून नाव तुम्हाला तेव्हा आठवतंय ना तेही बघा. आता सगळेजण तुमच्या वही पेन बरोबर तयार आहे? हो. हा. आता ना आता काही बसूया, एका जणांनी ठिकाणी बसायचं हा सगळ्यांनी. आता सगळ्यांनी एका ठिकाणी बसा. आणि दुसरी गोष्ट की काही जणांना मी दुरेघी वही सांगितली, काही जणांना ज्यांना येत नाहीये त्यांच्याकडे 3 रेघी वही पण आहे. असं कुणी आहे का ज्यांच्याकडे 3 रेघी वही आहे? का मी दुरेघीतच शिकवू? 3 लाईन बुक्स आहे कोणाकडे? नाही ना? आद्याकडे ना? ओके, आद्याकडे. ओके, फाईन. हा, शमिका. सगळ्यांकडे 2 दुरेघी आहे, 2 लाईन. हा, अशी वही सगळ्यांकडे, बरोबर? त्याच्यामध्ये अशा 2 लाईन्स आहेत, काही मध्ये मध्ये गॅप मोठी आहे आणि ही छोटी आहे, बरोबर? तर तुम्ही लिहिताना, एक मिनिट, आता आधी माझा टर्न, मग माझं झालं की मी तुम्हाला विचारते जे काय आहे ते. सगळे मग तुम्हाला ऐकू येईल सगळ्यांनी सगळ्यांचं. म्यूट करा. मी दुरेघीचं दाखवते. हो शमिका, मी बघितलं बाळा. गुड. सगळे शेप्स तू काढलेस ना? हा. तर तुम्हाला जर का ह्या छोट्या लाईन मध्ये लिहिता आलं नाही तर थोडे दिवस तुम्ही ह्या मोठ्या गॅप मध्ये पण लिहू शकता. पण थोडेच दिवस. हा, म्हणजे हे आपलं हे पर्व आपण करू शकतो, पण ट्राय करा की तुम्ही या 2 रेषांमध्येच लिहिताय. मग मी इथे जे आहे ना ते सगळ्यांसाठी दाखवते आणि खाली आद्यासाठी दाखवते. हा, आद्याकडे 3 लाईन बुक आहे, तिला कसं लिहायचं ते तिला सांगते. अशी बुक आहे. अच्छा, तुझ्याकडे सिंगल लाईन हा. आहे. पण मग तुला येतं का सिंगल लाईन मध्ये लिहिता? एकेरी वहीत लिहिता? ओके, चालेल. मग तू लिही. ज्यांच्याकडे दुरेघी त्यांना मी सांगते. हा, आता त्या पहिल्यांदा क काढणार आहे. अ आई तर आपण लिहिली, हो की नाही? सगळ्यांनी म्यूट आता करा. फक्त माझा टर्न. हा, आता नाव इट्स माय टर्न. ओके. हा, तर आधी काढायचा अर्धा गोल. हा, अर्धा गोल. सी कर्व तुम्हाला माहितीये ना, मात्र टच नाही करायचं बरं का, वरच्या 2 लाईन्स ना टच करायचं नाही. असं मध्ये काढायचं क, अर्धा गोल, त्याला उभी रेघ. ओके. आणि मग ह्या दोन्हीच्या मध्ये पोटातून दुसरा एक अर्धा गोल काढायचा आणि तो मात्र खालच्या रेषेला टच करायचा, क. आणि तो आपण कसा लिहितो माहितीये? हात, आता पेन्सिल उचलायची नाही. हा, सगळ्यांनी बघा. अर्धा गोल, गो अप, कम डाऊन, खाली, आणि मग इथून क. दिसला सगळ्यांना? क. आणि हा चिकटवायचा. ओके. क. कप बशीतला क. कप असतो ना, कबूतर, क. सगळेजण लिहितील? सगळ्यांना लिहिता येत आहे? आणि आद्या, तुझ्याकडे 3. बरोबर, करेक्ट अन्वी, शाबास. सगळ्यांनी एकदा लिहून मला नोटबुक अशी जवळ धरून दाखवा काय. बरोबर अन्वेषा. दुसरा, हा, करेक्ट. वाव शमिका, मस्त. पंक्ती दिसली नाही रे बाळा मला. ईशान्वी, तुझी बुक दिसत नाही. मे बी बॅकग्राऊंड तुझी चेंज आहे ना, त्यामुळे तुझी नोटबुक दिसत नाहीये बाळा. थोडं जवळने दाखव ऋत्वी. थोडं अजून जवळ धर. हा, ते ब्लर बॅकग्राऊंड केलीत ना तुम्ही, त्यामुळे दिसत नाही ऋत्वी बाळा. त्यामुळे इथं ऋत्वी दिसत नाहीये. आणि प्रिशानी नाही लिहिलंय का अजून? प्रिशा लिहिलं तो? नाही, नाही.
हा प्रिशा, हा बरोबर. ते फ सारखं दिसतंय. हा थोडासा जो खालचा कर्व आहे ना, हा असा सरळ करू नकोस, तो असा गोल कर. इकडच्या उलटा सी कर्व म्हणतो ना आपण, अपोजिट सी कर्व. ऋथ्वी बाळा मला दिसतच नाहीये रे राजा. नाही दिसत आहे ऋतू. थोडं हा मागे तू कर बघ. मग आपण बघूया दिसतंय हा का. हा बघ थोडस बघ मागे. दिसते. मे नाही बॅकग्राऊंड बी बॅकग्राऊंड ब्लर असल्यामुळे दिसत नाहीये. शाब्बास दिसत नाहीये ते. पंक्ती, बरोबर. हा हा छान. छान झालंय पंक्ती अक्षर मस्त पण. आहे. आणि त्या दोन क मध्ये ना डिस्टन्स पण सेम ठेवायचा प्रयत्न करायचा. हा बरोबर ईशान्वी, करेक्ट. करेक्ट. ओ कुणाकडे स्क्वेअर बुक आहे? अन्वी थोडीशी खाली तर बुक, मला दिसत नाहीये बाळा. जस्ट स्क्वेअर दिसत आहेत. शाब्बास ईशान्वी, मस्त. हा, छान छान मस्त. हा आता दिसलं ऋत्वी, बरोबर. करेक्ट ऋत्वी, शाब्बास. अद्विका, डन? लिहिलंस तू? हा. प्रिशा बरोबर लिहिलंय पण प्रिशाने आय थिंक माझे दुरेगनी बॅकग्राऊंड नाही. मला दिसत नाहीये. अच्छा. मला नंतर फोटो काढून पाठव. आद्या, तू लिहिलंयस बाळा? नाही लिहिलंस? हे बघ आता तुला 4 लाईन मध्ये, ऍक्च्युली ना या 2 लाईन्स मध्ये तू कसं लिहिशील? थांबा. आता कुठले साल चालू आहे? काय बेटा? हे बघ, कुठलं या साल मधलं चालू आहे? 2026. 2006 म्हणजे 2026. हा, मराठीत लिही. हे बघ, 0 आता तुझ्या 4 लाईन्स आहेत ना आद्या, हो तर त्या मधल्या 2 लाईन्स मध्ये लिही. हा, या 2 लाईन्स न टच करायचं. ओके, हा अर्धा गोल. हे आद्यासाठी. हा, तिच्याकडे 4 लाईन बुक आहे ना आता. आता हे जरासं मोठं होईल, पण ठीक आहे, तुला प्रॅक्टिस होईपर्यंत. आणि ही पूर्ण रेष काढू भी, आणि मग हा अर्धा गोल. क. हं? ते थोडं मोठं मोठं होईल बाळा, पण तुला हळूहळू सवय होईल. हं? क. मॅम हा, असंच का मॅम? कोण दाखवतोय? थोडं जवळनं दाखवते का आधी? असं का? हा प्रिशा आता दिसलं, बरोबर. हा करेक्ट आद्या, शाबास. अवनी, सगळ्यांचं अक्षर पण छान आहे हा तुमच्या. छान आहे अक्षर. मी जेव्हा छोटी होते ना तेव्हा माझं अक्षरच छान नव्हतं. हो. आणि आता हळूहळू तुम्हाला जमायला लागलं की मग एकसारखं त्याच्यामध्ये डिस्टन्स मात्र सेम ठेवायचा. हा, क. 1 फिंगर डिस्टन्स घ्या सगळ्यांनी. हा, 1 फिंगर डिस्टन्स, करेक्ट. 1 फिंगर डिस्टन्स घ्या. ओके. हा, क. ईशान्वीचं झालं. हा. क. लिहिलं सगळ्यांनी क? आता पुढचं अक्षर. हा, ख. आता पुढचं अक्षर. हा, ख. क नंतर काय येतो माहितीये ना तुम्हाला? क काय नंतर येतं ख नंतर? क आणि ख आणि क नंतर ख येतं. हा, आता तुम्ही 2 लिहायला शिकलायत, बरोबर? 2 अंक लिहायला शिकलायत ना, तसा 2 लिहायचा. हा, आधी काय करायचा? अपोजिट सी कर, त्याला छोटीशी गाठ मारायची, आणि खाली 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 टच द लाईन. ओके. मी 2 प्रकारचे ख दाखवते, दोन्ही बरोबर आहेत. अर्धा गोल, त्याला गाठ मारायची, खाली रेग. ओके. आणि मग पुन्हा सी कर आणि उभी रेग. हा सुद्धा ख झाला. पण कधी कधी काय होतं, आपण कन्फ्युज होतो. नंतर नंतर तुम्ही जेव्हा अजून अजून अक्षरं शिकाल ना, तेव्हा ह्याला र आणि व, काही जण र व म्हणू शकतात. त्यामुळं तुम्ही आता हा अजून एक दाखवतायत. हा, कसा लिहायचं अजून एक सगळ्यांनी दाखवते. हा, बघितलं पाहिजे. आता सध्या तो बघा. हा, अपोजिट सी कर, त्याला दाखवा गाठ सगळ्यांनी. मारायची, आणि थोडस कर्व काढायचा. थोडासा कर्व, खाली रेषेला चिकटला नाही पाहिजे. हा, थोडासा कर्व.
दोन लिहिता की नाही तुम्ही, दोन तसा दोन लिहायचा आणि त्याला जोडून एक उभी रेख आणि ख. ओके, सुरुवातीला तुम्ही असं लिहा म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही की र कुठला, ख कुठला, व आहे का, असं होणार नाही. ख, याला काय म्हणायचं? ख. बरोबर ईशान्वी. हा आता लिहा हो. सगळ्यांनी. हा, आता सगळ्यांनी लिहा. अपोजिट सीकर, त्याला प्रिशा छोटीशी तू लिहितेस गाठ ना? आणि ती जी रेष आहे ना ती फक्त अशी थोडी कर्व काढायची, त्याला चिकटून उभी रेख आणि सीकर ख. बरोबर, अन्वेषा बरोबर आहे. छान लिहिलंय. ख. हो शाबास अन्वी. बरोबर. फक्त अन्वी तू एकसारखं एकाच रेषेत लिही, कुठं पण नाही लिहायचं आपण. हा, एकाच रेषेत लिहायचं. हम्म? मग आपली वही अशी मेसी मेसी दिसते ना, छान एका रेषेत लिहिलं की ते दिसतानाही छान दिसेल, हो की नाही? मॅम मी मोठ्या रेषेत लिहिलं. हा, ओके, चालेल, तेही चालेल, छान दिसतंय, अक्षरही छान दिसत. ख. आद्याला पृथ्वी पण छान मस्त. शाबास. शारावनी लिहिलंय. मस्त, अद्विका करेक्ट शमिका, छान छान. ख. सुंदर आली. गुड काय. प्रिशा तू लिहिलंस बाळा? शाबास. क ख. मस्त. शमिकानं पण लिहिलं. अन्वेषा लिहिलंस? ओके. अद्विका नंतर मला फोटो काढून पाठव काय? ठीक आहे मॅम. शारव? शाबास ईशान्वी, मस्त. अरे ईशान्वीनं सगळंच लिहिलं काय? शारव थोडस जवळ करशील? हा, करेक्ट. ओके, डन. क ख. अन्वी? बरोबर अन्वी. हा, मस्त. शाबास अन्वी. क ख लिहिलं. आणि आता तिसरं एकच लेटर शिकवते. हा, क ख आणि मग ग. आता तुला सांगते हा बाळा, मी यांचं झालं ना की मी तुला सांगते 4 लाईन्स मध्ये कसं लिहायचं. आता ग तर एकदम सोपा आहे. स्टँडिंग लाईन मी थोडीशी कर्वी काढली बरं का, आणि त्याला छान गाठ मारायची. अजिबात पेन्सिल उचलायची नाही. आपण एक काढतो ना, तो उलटा एक. सरळ रेष किंवा थोडी कर्वी आणि त्याला गाठ मारायची आणि उभी रेष. ग ग. हा, बरोबर अन्वी, बरोबर अन्वी. शाबास अन्वेषा. अन्वेषानं पण सगळं लिहिलं, क ख ग घ. ओके. हा, अन्वी मस्त. शमिकानं लिहिलं का? शारव. हा, शाबास, मस्त. शारव हा, दिसलं. फक्त शारव मग एका रेषेत लिही, क ख आणि मग खाली ग असं नको. क ख ग एक तर लिही, नाही तर मग एक क ख ग आणि मग त्या पूर्ण रेषेवरती क लिही. प्रिशा पण छान लिहिलंय. आद्या तू क लिहिलास बाळा? बघू. अरे तू क ख ग तिने लिहिलीस. शाबास, मस्त. हा, छान आलंय. गुड. आता ना मी तुम्हाला क ख ग तर समजलं. आता मी एकेकाला पटपट पटपट विचारेन. हा, कुठल्याही अक्षरापासून एक शब्द सांगायचा तुम्ही, बरं का? बघूया हा तुम्ही काय सांगता. हा, हो, ग पण काढ. हो, मी तेच म्हटलं, ग पण काढलं. मस्त पंक्ती. शाबास. क ख ग. येस, डन. हा, आता बघूया. हा, मी तुम्हाला पटपट, मात्र ना एकदम क्विक, कारण आपल्याकडे वेळ पण नाहीये ना बाळांनो. ऋत्वी छान, मस्त. ऋत्वीनं पण सगळं लिहिलं, घ आणि ग. मस्त. शमिका, तुम्हाला हिंदी असल्यामुळे तुम्हाला ते लेटर्स माहिती आहेत, हो ना? क ख ग. मी च पण लिहिलं.
चोपण आपण लिहिलेस लिहिला पुढे ओके पण आपण हळूहळू जाऊया हा म्हणजे मग आपल्या सगळ्या फ्रेंड्स बरोबर जाऊया डन असतो ना असं आता अन्वी मला क पासून एक शब्द सांगशील क प- हा. सगळ्यांनी अनम्यूट करा फक्त मी ज्यांना विचारेन त्यांनीच उत्तर दे असं हा नाही करायचं कधी. अन्वी क पासून मला एक शब्द सांग कमळ ए प्रिशा मी अन्वीला विचारलं की नाही गुड गर्ल पण आता उत्तर फक्त मी ज्यांना विचारेन ना त्यांनी द्या हा म्हणजे मग सगळ्यांना चान्स मिळेल संधी मिळते हा ओके शमिका मला ख पासून एक शब्द सांग ख मराठी खवा शाबास आद्या मला ग पासून एक शब्द सांग ग ग ग कुठे गेली आद्या हा गुड इव्हनिंग. हा पुढे मला मराठी पाहिजे ग पासून पासून गवत. एक एक मिनिट आद्या आद्या गवत. गवत शाबास ईशान्वी असं सांग. अनम्यूट कर हा मला ख पासून एक शब्द सांग गोल. नाही आता थांब हं. ईशान्वी ख पासून एक शब्द सांग ख जसं की शमिकाने सांगितलं खवा ते आठवत आहे मी सांगू एक एक मिनिट हं. खलबत्ता बरोबर खलबत अच्छा खलबत ओ मस्त शाबास प्रिशा हा मला क पासून शब्द सांग सांगितलं तुला नाही शब्द सांगायचा आता अक्षर शिकलो आता शब्द सांग जसं तू मगाशी म्हटलीस ना कमळ कमळ बरोबर अन्वेषा मला ग पासून सांग ग डॉट जर नाही काढला तर तो ड बनतो ग ग ग पासन गाव. गाव शाबास मस्त अद्विका हा मला ख पासून शब्द सांग ख खवा आणि खलबत सांगितलं खलबत्ता. खलबत्ता शाबास मस्त बस बस कमी कर बस चार ते नाही लक्ष देते ते लोक चल. चार अनम्यूट जे कर चालू आहे त्याच्याकडे मला लक्ष क दे. पासून सांग क क पासून एक शब्द सांग मला सांग ना पटकन काय आठवलं तुला क पासून मी सांगू नाही बर ठीक आहे सांग अन्वी आम्ही अवनी अवनी हा कान. कान शाबास मस्त पृथ्वी तू सांगशील ख पासून हिंट देऊया का त्यांना क्रेयॉनचं काय असतं क्रेयॉनचे काय असतात हा? एकाने सांग हो. हाऊ बर मस्त हा पंक्ती बोल हा. नाही तू हे म्यूट आहेस मॅम खडू. खडू शाबास त्यांनी क्रेयॉनचं खडू बरोबर हा हा. अचल अचल आहे का हा मला ग पासून एक शब्द सांग अचल ग ग पासून तो बाहेर आहे बहुतेक त्यामुळे त्याला आवाज येत नाहीये का आवाज येत नाही हा ओके पण तुम्हाला शब्द समजले हो की नाही क ख ग आणि ख वरून तर तुम्ही किती छान छान शब्द सांगितलेत खवा खलबत्ता खलबत खडू अरे वा आणि मला ना करंजी हा शेप तुम्ही जो सांगितला ना तो पण खूप आवडला किती पटकन क सुचलं पासून तुम्हाला करंजी ना? हा हा क ग पासून पासून करंजी पण येते पण शेप सांगताना मॅम जेव्हा शेप शिकवत होत्या तेव्हा पण तुम्ही किती पटपट मस्त मस्त तुम्ही शेप शोधून काढले तुम्ही छान छान उत्तरं दिली हा अद्या बोल कोंढाणा किल्ला पण असू शकतो. अरे वा. अरे बरोबर क पासून कोंढाणा किल्ला शाबास किती सुंदर मस्त तू बघितलायस का कोंढाणा पासून खोकला. ख पासून खोकला शाबास मस्त वा 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 शाबास खूपच हुशार आहे तुम्ही सगळेजण आणि आता मला डब्यात काय घेऊन जातात
हो, हिनं सांगितलं ना खाऊ. खाऊ ना पृथ्वीनं सांगितलं ना खाऊ. हा शारव बोल. खाऊ. कमला हा? कमला कमला, बरोबर. कमला. आता तुम्ही हे सगळे शब्दांची छान छान अक्षरांची पण प्रॅक्टिस करा, सराव करा आणि मॅडम तुम्हाला ना जो होमवर्क देतील तोही लक्षात घ्या बरं का. आणि पुढच्या वर्गात कोण सुविचार सांगणार आहे? मी कोणाची नावं सांगितली होती? कोण आहे? ईशान्वी सांगा आणि बरं. शांती आणि अन्वी. अन्वी नाईक. हा, अन्वी. पुढच्या वर्गात तुम्ही दोघींनी सुविचार सांगायचा. Done? हा, आणि मला पालकांना एक सांगायचं होतं, सगळ्यांचे पेरेंट्स आहेत तुमच्या बरोबर? हा, 8 तारखेला संध्याकाळी आपल्या पालकांची एक मीटिंग होणार आहे रात्री 8 तारखेला शनिवारी, येत्या शनिवारी म्हणजे जो येईल तो शनिवारी मीटिंग होणार आहे पालकांची. कारण एकच मिनिट, मॅडम काहीतरी सांगतात. सगळ्यांनी म्यूट करा. हा, आई हा, सगळे म्यूट व्हा. एकदा मी सांगते फक्त सगळ्या पॅरेंट्सना. येत्या शनिवारी 8 तारखेला आपल्या पालकांसाठी एक मीटिंग घेणार आहे. कारण 23 तारखेला जो आपला मोठा कार्यक्रम होणार आहे महाराष्ट्र मंडळात, त्याच्यात बृहन महाराष्ट्र मंडळाचे पण सगळे सभासद येणार आहेत. आणि आपण ज्या परीक्षा घेतो मुलांच्या, ज्या ऑक्टोबरमध्ये वगैरे असतात दरवर्षी, तर त्या बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे आयोजित केलेल्या असतात. मग त्याचे बक्षीस समारंभ आणि तो जो कार्यक्रम आहे त्याचं सगळं स्वरूपही तुम्हाला सांगण्यात येईल. 8 तारखेची मीटिंग न चुकता सगळ्या पॅरेंट्सने अटेंड करा. कारण तुम्ही जर त्या कार्यक्रमाला आलात तर तुम्हाला कळेल की बृहन महाराष्ट्र मंडळाचं पण कार्य कसं आहे आणि आपली शाळा पण त्याच्यामध्ये कशी परफॉर्म करते. कारण आता ही मुलं लहान आहेत, पण हळूहळू मोठ्या गटात जातील तसं ते परीक्षा देतील किंवा त्यांना पुढे काय संधी आहे ह्याच्यातून हेही समजेल. आणि त्याच्या नियोजनासाठी म्हणून आम्हाला पालकांबरोबर आधी बोलायचंय. तर येत्या 8 तारखे पुन्हा 7 तारखेला आम्ही रिमाइंडर देऊच. 8 तारखेला तुम्हाला लिंक पण दिली जाईल झूम कॉलची. तिथे सगळ्याच वर्गांचे पालक असणार आहेत, मध्यम गट, मोठा गट, बालरंग. तर तुम्ही सगळ्यांनी नक्की ती जॉईन करा. म्हणजे आत्ताच सांगून ठेवलं की पुढच्या आठवड्याची मीटिंग आहे ती सगळ्या पालकांनी आवर्जून अटेंड करायची. रात्री 9 वाजता असेल ती. त्याची लिंक वगैरे आम्ही तुम्हाला 8 तारखेला सकाळी किंवा 7 तारखेला संध्याकाळी पाठवू. ओके मॅडम. थँक्यू. चलो, बाय बाय. बाय. आपण भेटूया पुढच्या रविवारी भेटूया. अच्छा.